बाप्पा बाप्पा झाड होय का ग असं? तर का म्हणता मित्रांनो, मी राहतो वर्धे. तर भाई मी चाललो पवनारले. आणि मग काय घरकडं निघालो ना आपल्या नालवाडी रोडनं. मग घरकडं झालो बा आपल्या पवनार रोडवर. आणि ऊन एवढी भयानक होती. मला घ्यायचा होता बा दुपट्टा, पण तो काय भेटलाच नाही. मग काय रपकन पोचलो ना पवनारात. आणि आपल्याला इथून वसुली केली बा रपकन. आणि ऊन बी एवढी होती, थंड प्यावं म्हटलं, पण काय आपल्याला तर चायच आवडते, तर चाय पेलान बा घर का. असं व्ह्यू ते एकदम बढियाच होता इथं पा. तर मग घराकडं निघालो बा, पण ऊन होती आणि आपल्याजवळ शेला बी नाही. आणि वरतून तपू ते एवढी राहिली सांगूच नका. तर मग आपला विचार झाला बा का रस्त्यातच आपल्या ताईचं घर राहते, तर मग जावं बरं. पण ताईच्या घरी कोणीच नव्हतं. तर मग रपकन निघालो बा आपल्या सेवाग्राम रोडच्या साईडनं. आणि पोचलो बडे मम्मीच्या घराकडं. बडी मम्मीच्या घरी रपकन पोहोचलो बा. आणि इकून काय डुग्गू बी होती. तर डुग्गू पण म्हणे माझ्या घरी चला म्हणे. तर डुग्गूच्या घरी आलो, पण डुग्गूच्या घरी जेठालालच चालू. तर मग तिथं जेवण घेऊन गेलं, बसलो की. आणि मग निघालो बा घराकडं, कारण की आपल्याला जायचं घरी. पण पहिले दुपट्टा घेऊन घ्या म्हटलं, तर वर्धेतून घेतला दुपट्टा. आणि इकडं काय गाया बसून होत्या माड्यापैकी सावलीत असं. तर मग आजचा ब्लॉग एवढा. भेटू मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.